तर आजचा हा खास व्हिडिओ बिगनरसाठी आहे। तर वालाच्या शेंगा घेताना कशा घ्यायच्या, त्या कशा निवडायच्या आणि त्याचबरोबर याची भाजी कशी करायची ना, ते उद्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आधी शेंगा घेताना कशा घ्यायच्या, तर हिरव्यागार नैसर्गिक हिरवा रंग असलेल्या चमक असलेल्या शेंगा घ्यायच्या एकसारख्या, खूप जास्त मोठे दाणे असलेल्या शेंगा घ्यायच्या नाही आहे। आता ह्या निवडायच्या कशा ते बघा। तर आहे ना, असे त्याची मागचं पुढचं जे देठ असतं ना, त्याची अशी देठ काढताना अशी शीर निघते, ती काढून टाकायची आहे। आणि मध्ये बघायचं बघा, दाण्यापाशी बऱ्याचदा बारीक कीड असतं, अशी शेंग घ्यायची नाही आहे। तर ह्या शेंगांमध्ये बारीक अळई असते, हे लक्षात ठेवा। त्यामुळे निवडताना व्यवस्थित बघून घ्या, मागचं पुढचं देठ काढून शीर काढूनच ही शेंग आपल्याला निवडायची आहे। तर शेंगा घ्यायच्या कशाने बघा, पिवळी सुरकुतलेली किंवा अशी वाळलेली शेंग घ्यायची नाही आहे। मधला दाणा जो आहे ना, तो खूप मोठा नसावा, छान कवळ्या दाण्यांवाल्या आपल्याला या शेंगा घ्यायच्या आहे। त्याचबरोबर प्रत्येक शेंग निवडताना तिच्या शिरा काढल्या गेल्या की 3 ते 4 तुकड्यांमध्ये ती कट करायची। याच पद्धतीने सगळ्या शेंगा आपल्याला निवडून घ्यायच्या आहे। तर पुढची शेंग तुम्हाला कुठली बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा। उद्या आपण याची भाजी कशी करायची याचा व्हिडिओ शेअर करणार आहोत। तर नक्की पूनम बेसिक रेसिपीला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।